रामभाऊ रामभाऊ कुणाला तुलाच आम्हाला काय करताय? ए गाण्या ए, तुझा बाप बिघडला का काय अहो अण्णा ए! माझ्या जर कुटुंबाला काय झालं ना अण्णा सुट्टी देणार नाही हा? ए! काय करताय हे कुठे गेला अण्णा काय करताय हे तुम्ही तो सीमा कपाळाचं कुंकू पुसून टाक काय बोलताय अण्णा आज खानदान ठेवत नाही यांची अहो पण काय झालंय अण्णा तुम्हाला अण्णा कुठे गेला रामभाऊ वडा गरम भजे गरम दहाला दोन आहेत. वडा गरम भजे गरम दहाला एक, पाचला तीन. वडा गरम भजे मस्त गरम वास येतोय वडापावचा वडा गरम भजे गरम इकडं वडा गरम भजे गरम दहाला एक आहे, पाचला तीन. ए कितीला रे वडापाव पाचला दोन, दहाला एक आहे. दे एक दे दोन दे लय भूक लागली पैसे दर वडा गरम भजे गरम ए वडा गरम भजे गरम वडा गरम भजे गरम इकडं पाचला एक, दहाला दोन. चवदार लागतोय बरं का भूक लागली होती वडा गरम भजे गरम ए वडा गरम भजे गरम दहाला एक आहे, पाचला तीन आहे, दहाला. कुठला रे वडापाव इकडं जाता येईल आमचं आहे. दहाला एक आहे. लय चवदार लागतोय बरं का. वडा गरम भजे गरम लय भूक लागली बघ लय चवदार झालाय कुठे मला ओळख होऊन तुझी अरे लय भारी बघ ना ये वडा गरम भजे गरम ए कुठला आहे वडापावाला मला नेहमी लागतो वडापाव वडापाव गरम भजे गरम वडापाव वडापाव ए, थांब! रामभाऊ! तू केलं ह्या माणसाने माणूस आहे का राक्षस आहे भाऊ भाऊ काय माझ्या डोक्यावर खून सवार आहे भाऊ मला तुला बी वाटते भाऊ बस घाबरू नको का ना भाऊ तुमच्यातली शक्ती बाहेर काढा की कुठे ह्या देऊ रामभाऊ भाऊ तुम्ही म्हणजे जगिरा चायना म्हटला भाऊ गणा अरे जगिरा म्हणू नको मला गोळी लागली तर जगिरा बी मरतो त्या जगिराला बी असाच मारला होता का फौजीने टाळून मारला होता मला वाटतं तुम्हाला बी तसंच मारायचं गणा म्हणून जर दिसला ना मी म्हणणार आहे आजकडे बापाकडे 40 एकरच्या म्हणजे गाव चला पुरा करायचं 5 एकर केली त्याची शिबी आवडते राहिला 5 एकर फुटेल नादच पुरा करेल दगडाने खाण्यात जाता लय झाले बंदूक झाला ती दगडी बघितलं गणा भाऊ नुसतं म्हणा. आता बायचं भाऊ आता नदी आली की आता कसं जायचं गणा एक काम कर तू कडकडे पण जीव वाचव मी नदी पार करून जीव वाचवतो गणा जगडू वाचलो तर परत भेटू गणा एक काम कर लग्न करून घे दरम्यानच्या काळात एक वारस निर्माण कर आणि त्याचं नाव ठेवू रॅम्बो रामभाऊ भाऊ मी आपली वाईट वेळ आपल्याला असं वाटलं नव्हतं भाऊ गणा तुझा जा गणा अरे आलं ते भाऊ जगू वाचतो तुला भेटू भाऊ थांब अण्णा अरे कोणा जोडतोय बाई अण्णा निकीच्या कोकाकडे बघा अण्णा ते काय खोट्या गोळ्यात का अण्णा मेलं का पलीकडे गेलं रामभाऊ मेलं वाटतं माझ्या गोळी मी आज सगळ्यांना सांगितलं संध्याकाळी मला कुठलंही काम सांगायचं नाही गावाला अजिबात नाही आज मी बायकोसाठी वेळ दिलाय ना मी मंदिरात जाणार आहे तुझ्या शब्दाच्या पुढे आहे का मी नाही आज ऐकलं तुम्ही माझं की आज बाबा पूर्ण वेळ दिलाय तुम्ही दिवसभर तर दिलाय अजून काही सांगू शकत नाही पण दिलाय आला माझ्या बरोबर मंदिरात तुम्ही किती प्रसन्न वाटतं का नाही मंदिराची इथं आल्यानंतर मग काय छान आहे काय गावचं टेन्शन नाही काय नाही हम्म. झालं का नाही एकदाचं दर्शन हो मी म्हणलं होतं ना मी दुसरं काहीच काम मागणार आहे संध्याकाळी नाही दिला आज टाइम दिला ते म्हणून रामभाऊला कळलं मला खालाच करून टाकायला राहतो अरे बाळासाहेब त्यांचं कुणी ठेवीतच नाही आज इथं कुठं बघू राहा चला तुमच्या घरी सोडतो बाबा हाताने व्हायचा काय गाडी मला काय माहिती राहू इतकं वाय बरं वाटाल म्हणून म्हणलं शांत करायसाठी द्यावं कसं बाबा होतो या भाऊ काठी रुसली रुसवा काढा की जरा
हसणार कधी बोलणार कधी माझ्या संग लाडी गोडी लावणार कधी. रागवायचं पण तुम्ही आणि रुसवा पण तुम्हीच काढायचा. हा आपलं कामच असतो. रामभावचा वरवर राग जरी असला तर आतून लय प्रेम आहे. तुफान आहे रामभाव म्हणजे प्रेमाचं तुफान. पण अण्णांना कशाला एवढं बोलायचं तुम्ही? काय तू बी एवढं तेवढं अण्णांनी तरी कशाला बोलायचं नवरा बायकोच्या भांडणात. पण ते रोज येतात का आपल्याकडं? नाही बरोबर आहे तुझं. काय तू तर एवढे रुसली. गणा पण केवढा चिडला होता. तसं नाही भाऊच्या डोक्याला हेडाक असतं आणि भाऊच्या स्वभाव जाऊ नको. भाऊ म्हणजे फणसाचं दुसरं रूप आहे. आज वरनं जरी तुम्ही काठी चुलत्या घातलं ना, पुतण्या ना एका सारखीच आहेत. बरं का एका माळ्याचं म्हणी तुम्ही दोघं. एकाच माळाचं म्हणे आपण तिघांनी वावाय नाही कुणी आणि त्यात आता अण्णा वावलाय गुरु म्हणी. एक काम करतो 5 किलो अण्णाला मोठं आणतो 5 किलो हा. बॅकलॉगच भरून काढतो. लय खुश वाटेल अण्णावर पण अण्णा मात्र वडापाव तोंडाचा करताय बरं का. ब्युटी पार्लरला जायचं होतं म्हणून रुसली. ही तर किरकोळ शहरात गावातल्या सगळ्या बायका पुढे गेल्या, मीच राहिले घरी. मी आहे ना तुला. विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. अण्णा बाळासाहेब अण्णा काय चीज आहे. चला अण्णा का अण्णा हे का हे कडे तुमचं घर इकडं हे इकडे तुमचं. जा तुम्ही तिकडं मी जाऊ का माझ्या घरी. जाऊ. ना येऊ नका बाळासाहेब.